मित्रांनो नमस्कार. आज राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आणि दिलासादायक बातम्या घेऊन आलो आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. सुरुवात करूया मोठ्या आनंदाच्या बातमीने. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत शासन निर्णय लवकरच जारी होणार असून शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी जमा होणार असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. दरम्यान बीटी कापूस बियाण्यांच्या दरवाढीची मागणी नाकारण्यात आली असून दर जैसे थे ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. खत बाजारात टंचाईच्या अफवा पसरल्यामुळे साठेबाजी आणि काळा बाजार वाढल्याचे चित्र दिसत असून केंद्र सरकारने यावर लक्ष केंद्रित केले आहे. सूक्ष्म सिंचन योजनेत अनुदान वाटपामध्ये गडबडीचा संशय व्यक्त होत असून राज्यभर तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. तेंदूपत्ता दरामध्ये यंदा तब्बल 750 रुपयांची वाढ झाली आहे. मात्र एल निनोच्या प्रभावामुळे खरीप हंगामात अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पीक विम्यासाठी शेतकरी संघटनांनी महाराष्ट्र दिनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. राज्यात 2335 स्वयंचलित हवामान केंद्र कार्यान्वित करण्यात आले असून स्मार्ट शेतीसाठी मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. सौर उद्योगाला अमेरिकेकडून मोठा धक्का बसला असून 123% अधिक आयात शुल्क लागू करण्यात आले आहे. दरम्यान 50,000 क्विंटल गहू तांदळाचा साठा उपलब्ध असून 3 महिन्यांचे मोफत धान्य एका महिन्यात वितरित केले जाणार आहे. खतांच्या दरात प्रति बॅग 125 ते 300 रुपयांची वाढ झाल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला आहे. महिलांच्या नावावर 7/12 नोंदणीमुळे बँक कर्ज आणि शासकीय योजनांचा लाभ घेण्याच्या संधी वाढल्या असून महिलांचा आत्मसन्मानही उंचावला आहे. अकोल्यातील शेतकऱ्यांनी पानमळा शेतीतून लाखो रुपयांची कमाई करत नवा आदर्श निर्माण केला आहे. दरम्यान अवकाळी पावसामुळे अनेक भागात केळी, आंबा आणि इतर पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. धरणांमध्ये सध्या 39.43% पाणीसाठा असून गेल्या वर्षीच्या तुलनेत समाधानकारक स्थिती आहे. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन करत रस्ता रोखला असून प्रशासनाने 4 दिवसात सुरळीत पुरवठ्याचे आश्वासन दिले आहे. मिरची लागवड यंदा 25% वाढण्याची शक्यता असून एकरी खर्च सुमारे 57,800 रुपये आहे. पीक विमा भरपाईसाठी 481 कोटींची अपेक्षा असताना मंजुरी मात्र कमी प्रमाणात झाल्याने शेतकरी नाराज आहेत. युरियाच्या अनधिकृत विक्रीवर कारवाई करण्यात आली असून बोगस बियाण्यांविरोधात टोल फ्री सुविधा सुरू करण्यात आली आहे. गडचिरोली आणि इतर जिल्ह्यांमध्ये जलसाठा कमी होत असल्याने जलसंकट गडद होत आहे. कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा संप सुरू होणार असल्याने खरीप हंगामात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असून शेणखताला मोठी मागणी वाढली आहे. नाफेडकडून थेट कांदा खरेदी सुरू होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे अनेक भागात लाखो रुपयांचे नुकसान झाले असून तात्काळ पंचनाम्याची मागणी होत आहे. मराठी विरोधात रिक्षा चालकांची बाजू घेतल्यामुळे संजय निरुपम यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला, दगडफेक करण्यात आली आणि टायरची हवा काढण्यात आली. मनसेकडून जोरदार आंदोलन करण्यात आले असून पोलिसांकडून लाठीमारही करण्यात आला. संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांनी आक्रमक भूमिका घेत महाराष्ट्रात मराठीचा आग्रह नाही तर कुठे असा संतप्त सवाल उपस्थित केला. जुन्या शक्तीपीठ महामार्गासाठी आधीच जमिनी खरेदी करून कोट्यवधी रुपये कमावण्याचे मनसुबे आखण्यात आले होते. मात्र महामार्गाचा मार्ग बदलल्यामुळे अनेकांचे हे डाव फसले आणि मोठा आर्थिक फटका बसला. आता गॅस सिलेंडर बुक केल्यानंतर 10 दिवसांच्या आत डिलिव्हरी घेतली नाही तर बुकिंग रद्द होणार आहे. यामुळे खोट्या बुकिंगला आळा बसणार असून गरजू ग्राहकांना वेळेवर सिलेंडर मिळण्यास मदत होणार आहे. डोंगरफोडीवर नियंत्रण आणण्यासाठी खाणकामाचे अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आले आहेत. 500 ते 25,000 ब्रासपर्यंत खाणकामासाठी थेट जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक असणार आहे. राज्यात प्रवासी वाहनांसाठी मराठी भाषा सक्ती करण्याचा प्रस्ताव पुढे आला असून परवाना मिळवताना आणि नूतनीकरणासाठी मराठी ज्ञान अनिवार्य होण्याची शक्यता आहे. नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 813 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आला असून ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. बीटी कापूस बियाण्यांच्या दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सौर कृषी पंपांच्या वायर चोरीच्या घटना वाढल्या असून पोलीस जनजागृती करत असले तरी चोरटे अद्याप मोकाट आहेत. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेण्यात आला असून सुमारे 18 लाख कर्मचारी पुन्हा कामावर रुजू होणार आहेत. बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकांवर वधू आणि वर यांची जन्मतारीख नमूद करणे अनिवार्य करण्याची शिफारस करण्यात आली आहे. सोयाबीन तेलाच्या दरात मोठी घसरण झाली असून 176 रुपयांवरून ते सुमारे 165 रुपयांपर्यंत खाली आले आहे. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. राज्यातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा असून पुणे विभागात सर्वाधिक साठा नोंदवला गेला आहे. खत बाजारात टंचाईची शक्यता निर्माण झाली असून साठेबाजी आणि काळा बाजार वाढल्याचे चित्र दिसत आहे. शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज मर्यादेत 10 ते 25% वाढ करण्यात आली असून खरीप हंगामासाठी मोठा आधार मिळणार आहे.
धर्माबादची मिरची 350 रुपये किलोपर्यंत पोहोचली असून स्थानिक स्तरावर रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत. कोकणातील हापूस आंब्याचे दर मोठ्या प्रमाणात कमी झाले असून 800 रुपयांवरून 400 ते 600 रुपये डझनपर्यंत घसरले आहेत. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात पाणी टंचाई निर्माण झाली असून टँकरद्वारे पाणी पुरवठ्याचे प्रस्ताव वाढत आहेत आणि महिलांना पाण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत आहे. वाढत्या उष्णतेमुळे कुक्कुटपालन व्यवसाय अडचणीत आला असून कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. 1 मे 2026 पासून हॉटेलमध्ये शुद्ध पनीर देणे अनिवार्य होणार असून